अस्सलाम वालेकुम नाजरीन, आपण बघत आहोत आपलं हे कोकणी न्यूज आणि मी हाय मुख्तार सुर्वे. नाजरीन, आजच्या खबरची सुरुवात जी आहे मी डॉक्टर कुमार विश्वासच्या बोललेल्या चंद अशारच्या संगात करीन आणि ती पण तर्जच्या संगात. पेश आहे. कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है. कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है. मगर धरती की बेचैनी को सिर्फ बादल समझता है. यहाँ सब लोग कहते हैं तेरी आंखों में आंसू है. जो तू समझे तो मोती है, ना समझे तो पानी है. एक अशा जज्ब्याच्या संगात एक व्यक्ती जे के माझ्या मतीने आजच्या जमान्याचं त्यांना भगतसिंग बोलू शकता. माझी मुराद चैतन्य पाटील जे के हात 85. त्यांनी एक अहम आणि अजीम मकसदच्या संगात जी आपला सफर सुरुवात केल्या ना ती पनवेल खैनं पुढं 500 किलोमीटर त्यांचं जायचं मकसद आहे आणि ती पण पायी. गेल्या 2-2.5 महिन्या खैनं तो हे आपल्या मकसदवर गामजनात आणि त्यांचं मकसद ह्योस की आपलं मुंबई गोवा हायवे ची जी दशा आहे आणि दिशा आहे ती बदली झाली पाहिजे. एक बेहतरीन किस्मचो रस्तो आम जनताला मुयस्सर झालो पाहिजे आणि जो रस्तो बनलो आहे अगदी थूक लावून तो व्यवस्थित झालो पाहिजे. ह्यासाठी न सिर्फ शासनाला जागा करण्यासाठी बल्कि शासनाच्या नजरेत चीजो हणून द्यासाठी आणि एक आम जनतातला पण एक त्याची फिकर पैदा होण्यासाठी त्यांनी ही आपले पैदल सफर त्यांनी चालू केले ना. आज तकरीबन 180 किलोमीटरचं त्यांनी आपलं पैदल सफर करत तर खेडला पोचला. ह्या वक्तार आपली त्यांची बातचीत झाली आणि नाजरीन आपल्याला ऐकून खुशी पण होईल की त्यांच्या ह्या कोशिशची जी नोंद आहे ना इंटरनॅशनल मीडियानी पण घेतली नाही. मग चाहे ती BBC असो किंवा दुसरं चॅनल असो, त्यांच्या काम करण्याचा अंदाज एकदम वेगळो आहे. तर न सिर्फ पैदल चालतात बघे खत रस्तो खराब आहे, खत काम खराब झालेलं आहे त्याची जी नोंद आपल्या संघात ठेवतात आणि ती शासनापर्यंत पोहोचतात. खरोखर शासन पण त्यांच्या ह्याचा नोटीस घेतं. ऐशातलं तर आपल्या खेळला येणार आणि सकल खेळणं तो पुढचा पर्वात चालू करणार तर आपला पण फर्ज बनतं की आपण त्यांची हौसला अफजाई करावा. का की तर आपला फर्ज निभवतात आणि तर कुणासाठी आम जनतासाठी संघात तर आपल्यासाठी ही जद्दोजहद करतात, मुशक्कत घेतात. तर आपला पण एक फर्ज आहे की त्यांना मिलवा आणि त्यांची हौसला अफजाई करावी. व्ह्यूअर्स, आज आपल्या संघात हात एक देव माणूस अशासाठी की गेल्या 2-2.5 महिन्याखैनं भर पावसात भर उन्हात जीवाची पर्वा न करत पनवेल पासून त्यांनी पायी एक आपलं सफर चालू केलं ना तो ह्यासाठी की ह्या मुंबई गोवा हायवेचा जी काम झालेलं आहे म्हणजे बोलतात ना अगदी थुकी लावून काम केलेलं आहे त्या विषयावर शासनाला आणि लोकांना पण जागरूक करण्यासाठी चैतन्य भाऊ एवढा मोठा पायी प्रवास करून आज आपल्या खेडच्या नगरीत आलेला आहेत. सर्वप्रथम चैतन्य भाऊ माझ्या खेडवासियाच्या वतीने पूर्ण कोकणवासियाच्या वतीने आणि ह्या मुंबई गोवा रस्त्यावर जेवढे पण लोक प्रवास करतात त्याच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि थँक्स अ लॉट बोलतो की हे तुम्ही उपकरण हातात घेतला. ह्याच्याबद्दल जरा डिटेल आपल्या लोकांना काय सांगाल तुम्ही? साहेब नमस्कार. माझं नाव चैतन्य उषा लक्ष्मण पाटील. मी पाटणी कासू पेन रायगडचा रहिवासी आहे. गेले बरेच वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती काम करतोय. रस्त्यावर असणारे खड्डे स्वतःच्या पैशाने भरलेले आहेत, त्याच्यानंतर श्रमदानाने भरलेले आहेत. त्याचसोबत संबंधित खड्डे असेल तर संबंधित प्रशासनाला दाखवायचो आणि त्यांच्याकडून ते भरून घ्यायचो. जसं मी लहानपणापासून कॉलेजला असल्यापासून आम्ही हा सर्व गोष्ट बघतोय. त्याच्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंग वगैरे झाली त्याच्यासोबत मग ह्या फोटोंचं मी GPS लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचे फोटो संबंधित यंत्रणेला पाठवायचो. त्याच्यानंतर मग संबंधित यंत्रणा तेवढ्याचे फोटो जेवढे पाठवणार ना आपण ईमेल ट्विट काय करणार, त्याच्यानंतर व्हॉट्सअप पाठवणार, कॉल करणार, तर तेवढेच फक्त खड्डे भरले जायचे. पण ते 24 तासात ते 48 तासात जेव्हा मी जेवढे पोस्ट टाकायचे तेवढे केले जायचे. आणि हे केल्यानंतर मग पुढं काय मग तेवढं पण जेवढा खड्डा दाखवू तेवढेच फोटो ते खड्डे भरायचे.
मग पुढच्यांना न्याय मिळणार कसे? काही अपघातग्रस्त असतील त्यांना अपघातग्रस्तांना न्याय देण्याचं काम, म्हणजे त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचं, अँब्युलन्सला, पोलीस प्रशासनाला हेल्प करून अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आता करत आलोय. त्याच्यानंतर होणारे तरी देखील होणारे अपघात हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हेच कामगिरी करत असताना, म्हणजे प्रशासनाचं काम करत असताना माझी एका रायगड पोलिसांनी देखील दखल घेतली, मला जीवनदूत पुरस्कार देखील दिला. आणि माझं कोणताही राजकीय पक्ष नाही, माझी कोणतीही संघटना नाहीये, एक सुजाण नागरिक म्हणून मी कार्य करतोय. का तर देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो, हीच भावना माझी मनामध्ये आहे. आणि माणसाने काहीतरी, आपण या भूमीवरती आल्यानंतर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं, समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि हीच भावना लक्षात ठेवून जेव्हा मी इन्फॉर्मेशन मागवली, जसे अपघात बघत गेलो की रायगडमध्ये जर एवढे अपघात होतात तर पुणे मुंबई गोवा हायवेवरती किती अपघात झाले, याचा आरटीआयचा डेटा आल्यानंतर आता मी माहिती बघितली, जवळपास खूप म्हणजे 3000च्या वरती लोक ऑन रेकॉर्ड मृत्युमुखी पडतात. आणि हे पडत अजून देखील पडत आहेत. मग ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. तर फक्त आपण बोलतो ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अपघात झाल्यानंतर त्याला मदत करणं, एखादा खड्डा पडल्यानंतर मग आणि कोणती तर गेल्यानंतर, दगावल्यानंतर किंवा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते काम करणं हे शोभनीय नाहीये 21व्या शतकात देखील. हे कुठेतरी प्रशासनाने किंवा इथल्या स्थानिक नागरिकांनी, जागरूक नागरिकांनी, सो कॉल्ड नेत्यांनी, ठीक आहे, त्यांनी देखील समजलं पाहिजे. जर फक्त कोकणाची आठवण जर तुम्हाला फक्त गणपतीमध्ये आणि काय शिमग्यामध्ये जर येत असेल तर कुठेतरी चुकतंय. आपण याच्यावरती भरीव काम करणं गरजेचं आहे. लोकांचे जीव जातात. आता हा संकल्प म्हणजे मी नक्की काय करतोय, तर याच्यामधला जो डेटा तुम्ही वाचू शकता, पोस्टरवरती देखील लिहिलेला आहे मी. तर महामार्गावरती असणारे खड्डे, ठीक आहे, असणारे ब्लॅक स्पॉट, दिशादर्शक फलकांचा अभाव, ह्याने होणारे अपघात. तर काही ठिकाणी अशी देखील अशी देखील गोष्ट आहे की काही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता देखील आहे, पण चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा हा देखील तेवढाच वाईट गुन्हा आहे. म्हणजे साधारणतः काही ड्रायव्हर चालक आहेत ते 110, 120 अशा किंवा 180च्या स्पीडने येतात आणि अचानक त्यांच्या समोर खड्डा येतो आणि ते गडबड होतं आणि त्याच्यानी अचानक ब्रेक मारल्यानंतर बोला किंवा काय केल्यानंतर त्यांचा तोल जाऊन ती गाडीचा अपघात होतो. आणि असे देखील अपघात बऱ्याच ठिकाणी नोंद आहेत. मग याच्यावरती कार्यवाही झाली, याच्यावरती कामगिरी केली पाहिजे. एखादा गेल्यानंतर, म्हणजे आपण बोलतो ना की आई देखील सांगितलं, मेल्यावरती पाणी पाजण्यापेक्षा अगोदरच का असेल ते केलेलं चांगलं. म्हणजे एक बोलतोय जसे की एक नॉर्मल माणूस, तुम्ही कुठल्या राजकारणी नाही, काय नाही, आणि एक माणसाची माणुसकी, माणसाचा, लोकांचा विचार करून जे तुम्ही हे पाऊल उचललंय. तर निखिल भाऊ, तुम्ही हे आहेत, एक इंजिनियर आहेत आणि एवढे समाजसेवक आहेत. आपला कोकणी माणूस का झोपलेला, काय त्याचं कारण? याच्याबद्दल पण मी सांगतो दादा, लक्षात घ्या. जर रस्त्यावरती बोलायला गेलो तर ह्या कोकणाच्या जर रस्ते जर चांगले झाले तर इथला अर्थकारण बदलेल. आपण मगाशी अपघातांची संख्या एवढी बोललो, पण ज्या लोकांचं कायमस्वरूपीचं अपंगत्व आलं त्यांना न्याय कोण देणार? आज त्याच्या घरामध्ये जर एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा त्याला जर ऍक्सिडेंट मध्ये काय झालं असेल तर हॉस्पिटलचं बिल परवडण्यासारखं आहे का हो? माझा प्रश्न तुम्हाला तोच आहे की जेवढा म्हणजे चंद्रयान आपला गेला त्याच्याहून डबल बजेट आणि डबल पैसा आपल्या हा मुंबई गोवा रस्त्याला लागला आणि एवढी वेळ लागली, तर का आपला माणूस एवढा सहन का करते? त्याच्याबद्दल पण बोलतो, पण आपल्या कोकणी माणसाबद्दल किंवा कोकणाबद्दल बोलतो. कोकणामध्ये आपुलकी जी आहे ना ती निसर्ग म्हणजे पूर्वीपासूनची आहे, ठीक आहे, पण त्या आपुलकीचं आता असं झालेलं आहे की आपल्या घरातला माणूस जातोय हे कुठेतरी माणसाला कळायला पाहिजे. याचं कारण काय? तर क्षुल्लक गोष्टी आहेत आणि हे कुठेतरी थांबण्यासाठी ना त्या माणसांनी फक्त आणि शिमगा गणपतीच्या उत्सवामध्ये कोणत्या फ्रीच्या गाड्या न घेता आपण कोकणी म्हणून तेवढा सक्षम आहे की तो पैशाने स्वखर्चाने तिथं जाऊ शकतोय, ठीक आहे, पण त्यांना हे सांगितलं पाहिजे तो जाणाराचा आणि येतानाचा माझा रस्ता हा सुंदर ठेवा. कारण की मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावरती आपण आहोत आणि जे निसर्गाचं सौंदर्य जे आहे ना कोकणामध्ये तुम्हाला कुठेही सापडणार नाहीये. तर याचं जतन केलं पाहिजे. याच सोबत जर आणि राहिला महत्वाचा मुद्दा की तुम्हाला सांगतो दादा की आज एवढ्या दिवसापासून सुरुवात केली आहे. बऱ्याच लोकांना मी सांगतोय की बाबांनो असा प्रश्न उपस्थित करूयात, आपण चालत करूयात. काय हो, आज मी चालत चाललोय एक नागरिक म्हणून, बरोबर आहे ना. कोकणामध्ये एवढ्या संघटना आहेत, एवढ्या संस्था आहेत किंवा समाजसेवक आहेत,
मला बोलण्याचं म्हणणं आहे की बाबा ना, तुम्ही जरी तुमच्या एरियामधले कोणी 15 किलोमीटर कोणी 10 किलोमीटरचा डेटा घेऊन काय करते माहिती का साहेब, रस्त्यावरती असणारी छोटी क्रॅक जी आहे ना ती देखील आपण कॅप्चर करतोय का, आता तो भविष्यातला खड्डा आहे आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. मग एकटं चालण्याचं कारण काय माहितीये का साहेब, हे फक्त बोलणं सोपं आहे. माझ्या सोबतचे जे ज्यांनी शब्द दिले होते ना की बाबा नाही 100% मी येणार, 101% येणार, त्यांना 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर काही ना काही अडचणी येते ते कारण सांगून प्रत्येक माणसं येतात. पण असो, जे काय आहे हे देश म्हणजे देशाचं काम आहे आणि राष्ट्राचं काम आहे, याच्यासाठी आपले एक नागरिक म्हणून प्रयत्न करतोय. आणि तुमच्यासारख्या सर्व चांगल्या माणसाचं म्हणजे आता मी विशेष म्हणजे आभार मानेन की मी तर रायगडवासी पण कोकणामध्ये आता रत्नागिरीमध्ये दाखल केल्यानंतर कोकणी न्यूज मुक्तार सुर्वे दादा देखील भेट घेण्यासाठी आलेत. म्हणजे भर उन्हामध्ये असणारी कोकणाप्रती असणारी लोकांना ज्यांना आपुलकी आहे त्याच गोष्टी करू शकतात. तर या अशा सर्व विविध विखुरलेल्या संघटनांना देखील माझी विनंती असणार आहे की या सामाजिक प्रश्नांवरती एकटे बोलून होणार नाही. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक संघटनात्मक सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येऊन आपली सर्वांची व्यथा, आपला उद्दिष्ट तेच आहे. भले जसं बोलतात ना की भारताच्या बटालियन अलग अलग आहेत, ठीक आहे, तर तशी पण उद्दिष्ट एक आहे. तर तशाच आपल्याला या बटालियन अलग घेऊन आपला उद्दिष्ट एक साजरा करायचा. तर आता तुम्ही चैतन्याला मदत कशी करायची, मला तुमचा पैसा नको, माझ्या कोणत्याही व्हिडिओला लाईक नको ना, मला सबस्क्राईब नको, माझा फंडा क्लिअर आहे. मी जे केलेला अहवाल आहे हा तुम्ही अहवाल तुमच्या माध्यमातून तुमच्या लेटर हेडवरती बोला किंवा माझा जो इंस्टाग्रामचा चॅनल आहे किंवा युट्यूबचा जे काय आहे त्याच्यावरून तुम्ही त्या संबंधितांना टॅग करा, ठीक आहे. टॅग केल्यानंतर त्यांना विचारा बाबांना हा काम कधी करणार. हा जर तुम्ही एका माणसाने विचारला, 2 माणसांनी विचारला आणि कोकणामध्ये कोकणाची लोकसंख्या किती आहे आज त्याच्यातला मी बोलतो अर्ध्या नाही फक्त 5% लोकांनी जरी विचारलं ना तरी संबंधितांना झोपलेल्यांना जाग येईल. आणि झोपलेल्या प्रशासन आपल्याला जागा करण्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावं लागेल. आणि ते पाऊल कसं उचलावं लागेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा. कारण की आता काय झालेलं आहे सध्याच्या कंडिशन मध्ये साहेब, शिवबा जन्मावा पण तो स्वतःच्या घरी ना दुसऱ्याच्या घरी. आज फक्त माझी विनंती एवढीच आहे, खरोखर सांगतो मी उन्हातानात चालतोय, मला त्या उन्हाचा त्रास देखील होतोय, पण आज समाजाप्रती काहीतरी देणं लागतोय आणि ह्याच अनुषंगाने चाललोय. रक्ताचं पाणी होतं दादा, फक्त माझी एवढीच इच्छा आहे की मला कुठं नाव नको, पैसा नको, काही प्रसिद्धी नको, मला फक्त एवढी इच्छा आहे की हा कोकणवासियांचा जीव वाचले पाहिजे. आणि याच्यासाठी जो काय केलेला अट्टास आहे हा डेटा तुम्ही संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवा. सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे, सर्व ब्लॉगर्सना विनंती आहे, सर्व इथले असणारे इन्फ्लुएन्सर आहेत, सर्व असणारे कलाकार आहेत, कोकणातील उद्योजक आहेत, त्यांना विनंती आहे. कारण की कोकणामध्ये जर हा मुंबई गोवा महामार्ग व्यवस्थित झाला तर इथला अर्थकारण बदलेल. इथल्या याच्या गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी म्हणजे कोकणाचा अर्थकारणासाठी खूप मदत होईल आणि ज्या देशाचा रस्ता चांगला असेल त्याच्यामध्ये गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने होतात. तर याच्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येण्यात एवढीच विनंती करतो दादांनो. आता आणखीन काय बोलायचं याबद्दल. दिवस आज आता मी पण अर्ध्या 1 तासाखाईनं ह्या जमिनीवर चालताय, अक्षरशः सांगताय पायाला जाल लागलेले आहेत. दुसरं की पावसाला गेला, भर पावसाळ्यातला आणि स्वतःच्या जीवावर खेळून आपल्या चैतन्य भाऊनी न आपल्याला फक्त जागरूक करण्याची कोशिश केली ना, बलके न फक्त आपल्यासाठी बलके येणाऱ्या पिढीसाठी ह्यो आपलो मुंबई गोवा हायवे अगदी सुख सुविधाचो बनवो, लोकांचो जीव वाचो ह्या उद्देशाने त्यांनी आपल्याला झोकून दिलं. आपला पण एक फर्ज बनतं की आपण चैतन्य भाऊला ज्या पण तरीक्याने होल जे ते मेसेज पोहोचवूया म्हणतात ते त्या उद्देशातला आपण त्यांचा हातभार लावूया एवढीच अपेक्षा. चैतन्य भाऊ, कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल लय धन्यवाद. आणि अक्षरशः मला वाटतंय की मी तुमचे चरण चिरू, कारण की तुमचा एक पाऊल जो आहे ना प्रत्येक कोकणवासीच्यावर उपकार आहे. थँक्यू दादा. उपकार नाही, माझं एक कर्तव्य आहे, मी माझं काहीतरी कोकणाशी देणं लागतंय आणि माझं मी कर्तव्य करतो. फक्त माझे हात जोडून विनंती आहे दादांनो, हे कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही किंवा इतर गोष्टी नाही आहेत, हे समाजकारण तुम्ही याच्यासाठी सुरुवात स्वतःपासून करा. हा बरं दादा, अजून बोलतो, काही लोक असे भेटतात की नाही काही ठिकाणी चांगला हो खरंच रस्ता चांगला तर चांगलं बोललं पाहिजे, वाईट आहे तर वाईट बोला, ठीक आहे. त्याचसोबत दुसरी गोष्ट की हे करून काय होणार आहे तर ह्या अशा त्या सर्व चांगल्या म्हणजे थोर विचारवंतांना सांगतोय ही क्रांती अशीच घडते, मुठभर मावळे आपण सोबत येऊयात. सुरुवात स्वतःपासून करा आणि ही क्रांती घडेल. तर ही रस्ता क्रांती झाली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही सर्वांनी हातभार लावा. सर्व असणारे क्रॅक संबंधितांना पाठवा आणि त्यांच्याकडून हे काम करून घेऊयात आपण एकजुटीने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.